मला नाही वाटत मी ह्याच्यातून सुटू शकते आता. जीव देण्यापलीकडे काही दिसतच नाहीये आता मला. ए क्यू असं काही करायचं नाहीयेस तू. मी काहीतरी मार्ग काढतो, तू शांत राहा. काहीही मार्ग निघणार नाहीये. अरे ते माझं लग्न ठरवतायत. तू ये आत्ताच्या आत्ता, नाहीतर बघ मी काय करेल. क्यू हे बघ मी पोचतो. अगं मी नेमकं आता एका ठिकाणी खूप महत्वाच्या ठिकाणी आता आलोय. मला लगेच निघणं जरा डिफिकल्ट आहे. मी ते काम झालं ना की लगेच तिकडे पोचतो. तू तोपर्यंत फक्त शांत राहा. कुठलाही वेडावाकडा विचार करू नकोस. हा शांत राहा. तुझंच काम महत्वाचं ना. ठीक आहे, नकोच येऊस तू. क्यू तू दे माझं काय व्हायचं ते. बाय. क्यू ठेवला यार हिने फोन. रे तर काय करायचं? कियारा शांतपणे विचार करेल या मनस्थितीतच नाहीये. मी तिची स्थिती समजू शकते रे, आणि शर्मिष्ठाची पण, कारण या सेम गोष्टीतून गेलीये मी एका महिन्यापूर्वी. वेडं व्हायला होतं रे. हे कळतंय का आपल्याला? सिच्युएशन फार वाईट आहे, पण मला खरंच कळत नाही की आता काय निर्णय घ्यावा. कियूकडे जाणं पण आवश्यक आहे आणि तर शमूच्या न होणाऱ्या सासरी जाणं पण आवश्यक आहे. काय करू मला खरंच कळत नाहीये. आय एम ब्लँक. एक काम कर अक्षय, तू जा कियाराकडे, मी शर्मिष्ठाच्या सासरी जाते. तू एकटी इथे? अगं हे अवघड आहे फार. अरे दुसरा कुठला पर्याय नाहीये अक्षय. मला ऑब्व्हियसली भीती तर वाटते, पण इट्स ओके. मी कियाराच्या डॅडींकडे पण गेलेले ना एकदा, आठवतंय? सॉरी यार, मी तुला खूप अवघड सिच्युएशन्स मध्ये टाकलंय. फ्रेंड्स असं बोलतात का रे अक्षय? थँक्यू. यू विल ऑलवेज रिमेन माय बेस्ट फ्रेंड. थँक्यू सो मच यार. अमृता, तुला कुठून बळ मिळतं अशा वेळेस उभं राहण्याचं? खरं सांगू, तुझ्या आईकडून. माझ्या आईकडून? आई तर माई समोर कायम दबलेली असते, तिच्याकडून? नाही अक्षय, मी जेव्हा लग्नानंतर निघून गेलेले आणि जो सगळा गदारोळ माजलेला ना, अण्णांना अटॅक, पोलीस केस, तेव्हा आईंनी कुणालाही न विचारता स्वतः निर्णय घेतला की मला घरी परत आणायचं. या सगळ्या परिस्थितीत त्यांनी मला पटवून दिलं की योग्य काय अयोग्य काय. एका वाक्यात त्यांनी मला समजावलं अक्षय, की प्रेमापेक्षा भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं, कारण कर्तव्याला सत्सद विवेक बुद्धीचा भक्कम पाया असतो. आणि खरंच पटलं ते मला. त्यामुळे मी अशा सिच्युएशन मध्ये अडकले ना की मला कळलं नाही काय करायचंय. मी फक्त हे वाक्य आठवते आणि मला लगेच सुचतं की आता आपण काय करायला हवं. म्हणजे मला एक मार्ग सापडतो. मी तुझ्या आईला माझा गुरुच मानते. ऍक्च्युली त्यांनाच हे माहित नाहीये. मला असं वाटतं की मी आईला पूर्ण ओळखलंच नाहीये. आईच्या वागण्याकडे मी या अँगलने कधीच बघितलं नाही आजपर्यंत. खरंच आई खूप ग्रेट आहे माझी. चल आता तू निघ, उशीर नको करू. ओके. काही जरी वाटलं ना, मला इमिजिएटली फोन कर. मी पोचेन बरोबर इकडे. हा, तुझं काम जास्त अवघड आहे. ऑल द बेस्ट. अरे इथे ए थांब, मला जर घरून कॉल आला तर मी सांगेन की तुला ऑफिसला अर्जंटली जावं लागेल. ठीक आहे? तुला जर आला तर तूही तेच सांग. आणि जर नाहीच आला तर तुला मला घ्यायला यावं लागेल. आपण एकत्र जाऊया घरी. ते आपण फोनवर कोऑर्डिनेट करू. ओके? चल, टेक केअर. बाय. ऑल द बेस्ट. अमृता, सौरभ अरे येतोस ना? अगं हो आलो. बस. बैस. अरे काल तुला दिलेली अंगठी लूज होत होती ना, आता या फिटिंगची अंगठी घेऊन आले. या धाकट्या सुनबाई बर का, म्हणजे अण्णांचा जो धाकटा नातू आहे ना, त्याची ही बायको. अच्छा. अरे बरोबर, आपण ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी त्या तिथे नव्हत्या. सौरभ, तू अंगठी घालून बघ, म्हणजे ती बरोबर मापाची आहे की नाही कळेल आपल्याला.
देताय ना? हो. क्या बात है. आत्ता बरोबर झालं फिटिंग. सकाळी पाठवलेली थोडी लूज होती. आता साखरपुड्याची सगळी तयारी झाली असं म्हणायला हरकत नाही. हो. पण एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. काय? कोणती? सांगते. खरं तर ही गोष्ट सांगण्यासाठीच मी इकडे आलीये. पण कृपा करून तुम्ही सर्वांनी ती समजून घ्यावी आणि त्या गोष्टीमुळे तुम्हाला होणारा त्रास सुद्धा मला क्षमा असावी, आणि हीच माझी विनंती आहे. तुम्ही खूप चांगली माणसं आहात आणि त्या चांगुलपणावर भरोसा ठेवूनच मी इकडे आलीये. माझी हीच विनंती आहे की आमच्या शर्मिष्ठाला या भावी लग्नातून मोकळं करा. प्लीज मला इथून घेऊन चल. मला इथे नाही राहायचंय. मला घेऊन नाही चाललास ना तर तू जीव देईल. कियू प्लीज, तू आधी मला प्रॉमिस कर. जीव द्यायची भाषा तू करणार नाहीयेस. प्रॉमिस कर आधी मला. काय वेडेपणा आहे हा? काय करू अक्की? एक चटका खाल्लाय मी. तुला माहिती ना डॅड काय करू शकतात ते. अक्की डॅडनी भरपूर शॉपिंग केली माझ्यासाठी स्वतः जाऊन. सरप्राईज प्लॅन केले तुझ्यासाठी. कोण तो स्पेशल पर्सन येऊन भेटणार आहे आणि त्याच्यासाठी छान नट थट म्हणतायत. अक्की आता काय अर्थ असू शकतो? काही अर्थ असू दे ना. तुला प्रॉब्लेम काय भेटण्यासाठी यार? हसून बोल फक्त. डॅडींचं ऐक ना. आपलं ठरलं होतं ना. हे बघ, तू त्यांचं ऐकल्यावर त्यांनी तुला पनवेलून इकडे आणलं ना. तुला मोबाईल मिळाला ना. आपण बोलतोय ना फोनवर. अरे पण ते मी दुसऱ्या मुलाशी लग्न करावं म्हणून. अक्षय, तो मला भेटायला नाही येते अक्की. तुम्हाला बघायला येतोय. तुमच्याकडे कसा चहा पोहेचा कार्यक्रम झालेला तसा इथे लंच होतोय. बस, बाकी काही डिफरन्स नाहीये. पुढे काय होणार आहे हे क्लिअर दिसतंय मला. नाही होणार आता हे सगळं माझ्याकडून. प्लीज, त्यापेक्षा ना मी टेरेस वरून जीव देईन. कियू प्लीज हा यार. तुम्हाला तर माहितीच आहे ना, शर्मिष्ठा CA करते आणि तिचं 1 वर्ष बाकी आहे. तिला खूप शिकायचंय, खूप पुढे जायचंय, खूप मोठी स्वप्न आहेत आहो तिची. तिला स्वतःची फर्म सुरू करायची. पण जर लग्न झालं तर तिचं हे सगळंच प्लॅनिंग बिघडेल. त्यामुळे तिचा निश्चय आहे की अजून 3-4 वर्ष तरी तिला लग्न करायचं नाहीये. कमालच आहे. असं होतं तर मग हे दाखवण्याचा कार्यक्रम, साखरपुडा, अंगठी, हे सगळं नाटक कशाला केलं? मी तुमचा राग समजू शकते, पण घरच्यांना या बाबतीत काहीच माहिती नाहीये. ऍक्च्युली त्यांचे लग्नाबाबतचे विचारच वेगळे आहेत. शर्मिष्ठाने जरी सांगितलं ना घरच्यांना की तिला लग्न करायचं नाहीये, तरी लग्न करणं किती योग्य आहे हे तिला पटवून दिलं जाईल. त्यामुळे घरच्यांना सांगून काही उपयोग नाही. म्हणून मी तुमच्याकडे आले. तुम्ही जर आमच्या घरी फोन करून नकार कळवला ना तर हे सगळेच प्रश्न सुटतील. उद्या जर साखरपुडा झाला तर वेळ हातातून निघून जाईल आणि शर्मिष्ठाने काही बरं वाईट केलं तिचं तर उगाचच तुमचीही बदनामी होईल. म्हणून मी आली आहे तुमच्याकडे. प्लीज, माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना,
प्लीज समजून घ्या. हे बघा, तुम्ही घाडग्यांची सून म्हणून हे सगळं आम्हाला सांगतात, पण त्या दिवशी आम्ही तुमच्याकडे आलो त्या दिवशी तुम्ही नव्हतात तिथे. मग आम्ही कुठल्या आधारावर तुमच्यावर विश्वास ठेवायचा? मी एक काम करते, मी सरळ घाडग्यांना फोन लावून कन्फर्मच करते. नको ना पॅनिक होस तू. यातून काही मिळणार नाहीये, कुठलाच मार्ग निघणार नाहीये. शांतपणे ऐकून घे ना त्यांचं. अक्की तुला ग्रॅव्हिटीच कळत नाहीये. मला कळते ग्रॅव्हिटी, मला माहितीये पुढे काय होणार आहे याचं, पण असं वागून कुठले सोल्युशन मिळणार नाहीये. नाही निघणार. तू मी सांगतो तसं वाग ना. या सगळ्यातून आपण असा मार्ग काढूया. फक्त माझं ऐक प्लीज. हे बघ, तू त्या मुलाला भेट, काहीच हरकत नाही भेटायला. तू पण असाच भेटलेलास ना अमृताला, तिथून मला कॉल करायचा. मग काय झालं? डायरेक्ट लग्न. पण ठीक आहे, तू म्हणतोयस ना तसं जाऊन भेटते मी त्या मुलाला. उद्या तुलाही एक न्यूज येईल की याराचं लग्न झालं. पण काय हरकत आहे, नाही? ए यार, तू का हट्टीपणा करतेस यार? तू का हट्टीपणा करतेस? अगं असं एका भेटीत लग्न नाही होत. तुझं पण झालेलं ना? तुझं तसंच झालं अक्षय. प्लीज हळू बोल, हळू बोल. तुझ्या बापाने डॅडीने ऐकलं ना तर सगळा तमाशा होईल यार. सगळंच प्लॅनिंग विस्कटून जाईल. येऊ मी आहे ना यार. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. मी तुला शोधून काढलं ना. माझं लग्न झालंय तरी मी तुझाच आहे ना. तू अशी नको ना वागूस प्लीज. हे बघ, डॅडींना वाटलं पाहिजे, त्यांना असं वाटू दे की तू त्यांना फॉलो करते, त्यांचं सगळं ऐकते, तू मला विसरत चालली आहेस. तू ऐक, तेव्हा ते नॉर्मल होतील आणि मग तेव्हा आपण प्लॅनिंग करू शकू. सांगितलं ना मी तुला आधी सुद्धा. त्यांचं ऐकण्यातच आपलं हित आहे. तू भेट त्या मुलाला, नुसतंच भेट, हसून बोल, कमिट काहीच करू नकोस डॅडींना. ते रिलॅक्स झाले की आपण छान प्लॅनिंग करू, इकडनं सटकू, मग लग्न करू. कळलं? पण तू अशी पॅनिक नको होऊस, नाही तर गडबड होईल सगळी. तुम्हाला प्रॉमिस करतो अशी पॅनिक होणार नाहीयेस. हे असं परत जीव देणं वगैरे बोलणार नाहीयेस. प्लीज. गडबड होते का फार माझी? तेव्हा मला निघावं लागेल, मला पोचावं लागेल. तू तुझी काळजी घ्या. असं 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 नको तू वागूस प्लीज. हा, तू काळजी घे. मी पळतो आता. ओके, शांत. हा, बाय बाय. नाही, नको, असं नका करू. कारण घरच्यांना या बाबतीत काहीच माहिती नाहीये. का? एक काम करा, शर्मिष्ठाने तुम्हाला तिचा नंबर दिलाय, ती सांगत होती. मग तुम्ही स्वतःच तिला फोन करून विचारा ना. म्हणजे मी जे बोलते त्याची खात्री पटेल. ठीक आहे, मी फोन लावतो. आवडलं ना? बघते बघते, थांब. बोल. हॅलो, शर्मिष्ठा बोलते? हो. मी सौरभ बोलतोय. तुमच्या रिॲक्शन वरून असं वाटतंय की तिथे कोणीतरी आहे. हो. हरकत नाही, बट हो नाही मध्ये बोलू शकता ना? हो. तुम्ही तुमच्या वहिनीला आमच्याकडे पाठवलंय का? हो. तुम्हाला हे लग्न करायचं नाहीये असं त्या म्हणतायत. तुम्हाला अजून खूप शिकायचंय म्हणून हे लग्न नको असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे माझ्या बाबतीत तुम्हाला काहीच तक्रार नाहीये? नाही. ठीक आहे, पण तुम्ही हे मला कालच सांगितलं असतं तर बरं झालं असतं. एनिवेज, गुड बाय, ऑल द बेस्ट. झाला? अगं, काही बोललीसच नाहीस, नुसतं आपलं हो नाही, हो नाही. काय तुम्ही आजकालची मुलं ना, ही तुमची भाषा आम्हाला कळेपर्यंत आम्ही जाऊ. कठीण आहे ते तेव्हा. हा, आता कुणाचाही फोन आला तर देणार नाही. हा, तुला व्यवस्थित खाऊन घे. आई या खरं बोलतायत. हे सगळं अनपेक्षित आहे आणि खरंच कठीण आहे. पण ठीक आहे, जर मुलीलाच हे लग्न मान्य नसेल तर आम्हाला तिच्यावरती कुठलीही जबरदस्ती करायची नाहीये. नशीब
साखरपुड्याची बातमी सांगून आमंत्रण देण्यासाठी आम्ही संध्याकाळचा वेळ राखून ठेवला. ते एका परीने वेळेवर सांगितलं ते बरं झालं म्हणा. उद्या ऐनवेळी गडबड झाली असती आणि आमची बेअब्रू झाली असती ना. झालं गेलं, गंगेला मिळालं. आता काय? मी आभार कसे व्यक्त करू मला खरंच समजत नाहीये. थँक्यू. थँक्स अ लॉट. ठीक आहे. आय एम रिअली सॉरी. खरंच खूप मोठं पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे. निघते मी. सॉरी सॉरी. किती उशीर अक्षय. अगं झाला आता उशीर, काय करू. सॉरी यार. बर, ज्या कामासाठी गेलेला ते झालं का? म्हणजे काय? हो झालं, म्हणून तो उशीर झाला ना. सॉरी. घरातून फोन घेऊन गेलाय रे. लवकरात लवकर जायला हवं. हे आधी आलो तर फोन काय सांगितलंस तू? नाही, नव्हता आला. नाही ना. बर चला आता लवकर. हा मग चल आता निघूया आपण. हा ही गेली होती ना तिकडे अंगठी घेऊन. हिनीच लग्न मोडलंय माझ्या पोरीचं. ए बोल ना. आता का दातखिळी बसली का तुझी? इतर वेळेला सुरू सुरू चालते ना जीभ. बोल.